नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या झाडाचे पानं असे होत असतील तर काय कारण आहे त्याचं, किंवा हे असे होत असतील तर त्यांचं काय कारण असते. मित्रांनो, हे जे आहे जे पानं आपल्या झाडाचे असे होऊन राहिले आहे हे डायरेक्ट सनलाईटमुळे होत आहे. म्हणजे डायरेक्ट जे सूर्यप्रकाश आहे मित्रांनो ते पडून राहिलं. जसं तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, उन्हाळा सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप जास्त ऊन तापून राहिलं आहे सगळीकडे. तर त्याच्यामुळे जे डायरेक्ट सनलाईट आहे मित्रांनो ती आपल्यासाठी तर हार्मफुल असतेच, तसंच मित्रांनो झाडांसाठी पण ते खूप खराब असते. तर जसं पाहू शकता हे थोडंसं माझं म्हणजे हे डायरेक्ट सनलाईटमध्ये नव्हतं मित्रांनो. ही जी इकडे तुम्ही ही बाल्कनी पाहू शकता. बाल्कनी म्हणजे हा जिन्याचा एरिया आहे, हा इथे होतं नुसतं आणि या खिडकीतनं ऊन यायचं मित्रांनो. आता तर इथे पडदे लावून दिले आहे, पण इथे ऊन यायचं, त्यांनीच मित्रांनो याचे पानं जळून गेले. तर जसं पाहिलं मित्रांनो, त्या जिन्यात असूनही तिथे कमी सनलाईट येते तरी याचे पानं असे जळून गेले. तर डायरेक्ट सनलाईटमुळे तर कसे जळत असेल. तर ते त्याचंच आहे मित्रांनो, डायरेक्ट जी सनलाईट आहे ती तुमच्या झाडाला नाही लागली पाहिजे. एक काळजी घ्या, सिंपल सोल्युशन आहे, काहीच नाही करायचं. हे तुमचे जे झाडं आहे शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्याल, जसं मी करून दिलं. शेड एरिया किंवा इंडोर झाडं असतील तर इंडोर वगैरेमध्ये शिफ्ट करून द्या, किंवा ग्रीन नेटच्या खाली ठेवा मित्रांनो. आणि कोणते पण असे लहानसे झाडं आहे ते डायरेक्ट सनलाईटमध्ये नका ठेवू मित्रांनो, ते जळू शकतात उन्हाने. अजून सिंपल मित्रांनो, याला सरळ पाणी द्या आणि हे पण जे जळलेले पानं आहे हे झाडापासून तुम्ही सगळे हे काढून टाकाल. मग ही जे आहे नवीन ग्रोथ होऊन जाईल आणि काहीच दिवसात आठवड्याभरात मित्रांनो झाड जे आहे रिकवर होऊन जाईल. आणि आठवड्याभर मित्रांनो कोणतं खत नका द्याल, फक्त पाणी द्याल, अजून त्याला शेड एरियामध्ये ठेवा. मग आठवड्याभरात नवीन हिरवे पानं आले की मग कोणते खत तुम्ही झाडाला टाकू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या झाडाला आपण वाचवून घ्याल. कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. इथे एक प्लेलिस्ट येत असेल, खूप चांगली प्लेलिस्ट आहे, त्याच्यात खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले. त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहा. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिले. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे मित्रांनो, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.